वैष्णवी हगवणे प्रकरणाची न्यायालयीन सुनावणी सध्या सुरू आहे। आज झालेल्या सुनावणीत न्यायालयानं हगवणे कुटुंबातील संशयित आरोपी आणि त्यांचा निकटवर्तीय निलेश चव्हाणच्या कोठडीत वाढ केली। आजच्या सुनावणीत नेमकं काय घडलं, वैष्णवीच्या छळासह फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेल्या हगवणे मायलेकाचा ताबा म्हाळुंगे पोलिसांकडे का देण्यात आला, या प्रकरणात फॉरेन्सिक रिपोर्ट का महत्त्वाचा ठरणार आहे, या सगळ्या प्रश्नांची सविस्तर उत्तरं देणारा हा स्पेशल रिपोर्ट पाहूया। राजेंद्र आणि सुशील हगवणेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, लता आणि शशांक हगवणेला 6 जून पर्यंत न्यायालयीन कोठडी, निलेश चव्हाणला 7 जून पर्यंत पोलीस कोठडी। वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी मंगळवारी आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले। आजच्या सुनावणीनंतर आरोपींच्या कोठडीत वाढ करण्यात आली आहे। पण आजच्या सुनावणीत नेमकं काय घडलं? न्यायालयात आज सरकारी वकिलांनी बाजू मांडताना काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केलेत। निलेश चव्हाणकडून पोलिसांनी अनेक मोबाईल जप्त केलेत। त्यातील 2 मोबाईल हे हगवणे कुटुंबियांचे होते असं सरकारी वकिलांचं म्हणणं आहे। निलेश आणि हगवणे कुटुंबियात आर्थिक व्यवहार झाल्याचं दावाही सरकारी वकिलांनी केलाय। हगवणेंचा निकटवर्तीय निलेश चव्हाण याच्यावर वैष्णवीच्या बाळाची हेळसांड केल्याचा आरोप आहे। याच प्रकरणातल्या चौकशीसाठी निलेशला 5 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी अशी मागणी सरकारी वकिलांनी केली होती। पण निलेशच्या वकिलाने त्याची चौकशी पूर्ण झाल्याचं सांगत त्याला न्यायालयीन कोठडी मिळावी अशी मागणी केली होती। मात्र कोर्टाने सरकारी वकिलाची बाजू मान्य करत निलेशला 7 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। दुसरीकडे छळवणुकीसह फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेले लता हगवणे आणि शशांक हगवणे या मायलेकालाही 6 जून पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली। जेसीबी विक्रीत फसवणूक केल्याच्या प्रकरणी लता आणि शशांक हगवणेला खेड न्यायालयात हजर करण्यात आलं होतं। आता सध्या आपण फार प्राथमिक स्टेजला आहोत आणि आज पोलिसांनी आमचा युक्तिवाद वगैरे कोर्टाने आपला युक्तिवाद ऐकून 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावलेली आहे। जे काही कोठडी सुनावण्यासाठी जे काही ग्राउंड्स होते ते ग्राउंड्स संयुक्तिक नव्हते असं आमचं म्हणणं होतं। हा जो काही व्यवहार होता हा आरोपीला कस्टडीत न घेता देखील या गुन्ह्याचा तपास होऊ शकतो अशा मताचा आम्ही आर्ग्युमेंट केलेला आहे। आणि या सगळ्या आर्ग्युमेंटचा विचार करता कोर्टाने आरोपी शशांक हगवणे आणि लता हगवणे यांना 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली। दरम्यान वैष्णवीने आत्महत्या केली नाही तर तिची हत्या झाल्याचा कसपटे कुटुंबियांचा आरोप आहे। त्या दृष्टीने तपास करण्यासाठी वैष्णवीची साडी आणि तिने ज्या पंख्याला गळफास घेतला तो पंखा फॉरेन्सिक तपासासाठी पाठवण्यात येणार आहे। त्यामुळे या प्रकरणी आता फॉरेन्सिक रिपोर्ट महत्त्वाचा ठरेल। मोस्टली जे सुसायडल हँगिंग असतं तर एक गोष्ट एकदम क्लिअर आहे की कुठल्याही जिवंत व्यक्तीला जे पूर्ण शुद्धीत आहे त्याला त्याच्या इच्छाच्या विरोधात फाशीवरती लटकावणं सोपं नाही आहे, कारण ते रेजिस्ट करणार आणि भरपूर रेजिस्टन्सची इंजुरी बॉडीवरती असणार। तर दोनच कंडिशनमध्ये नॉर्मली हे शक्य असतं की एक तर ते बेशुद्ध असायला पाहिजे, इनकॅपॅसिटेटेड असायला पाहिजे, किंवा मेल्यानंतर आपण होऊ शकतं, पोस्टमॉर्टम होऊ शकतं। यासाठी आपण काय बघतो की हेड इंजुरी होती का ज्याच्यामुळे बेशुद्ध झाला असेल, किंवा कुठला पॉयझन दिलं होतं का ज्याच्यामुळे ते बेशुद्ध होणार आणि होऊ शकतं। हे 2 गोष्ट बघितली जातं। त्यामुळे आता निलेश चव्हाणकडून जप्त करण्यात आलेले मोबाईल आणि फॉरेन्सिक रिपोर्टमधून नेमकं काय समोर येतं, वैष्णवी हगवणे प्रकरणी आणखी काय काय बाबी उजेडात येतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। नाझिम मुल्लासह मिकी घई, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।